सो आता आम्ही थांबलेलो आहोत गुडलक लंच होमला, जे आहे मोशीच्या रोडवर, इकडे नाशिक हायवेला लेफ्ट साईडलाच आहे. आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलो आहे, ग्रेप एम्बेसी. तर इथून एंट्रन्स आहे त्याच्या. तर बघू गाडी पार्किंग कुठे करायची आहे. बहुतेक आताच आहे पार्किंग. So, आज पूर्ण नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूचे सगळेच आलेत वाटतं. हे बघा गर्दी, तुला असं वाटतं की जत्रा चालू आहे. आणि हा इथे एंट्रन्स आहे. हे बघा इथे. तो फायनली आमचा नंबर आलेला आहे आता. वेलकम टू इंडिया. या मिसळमध्ये पाव आहेत, मटकी आहे, शेव आहे आणि हा रस्सा असा टाकायचा थोडासा आणि दही दिले त्यांनी. सो ही आहे तर्री. जर तुम्हाला मिसळ तिखट करायची असेल तर हा रस्सा घेऊन असा रस्सा घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडीशी तर्री टाकायची, म्हणजे एकदम रेखाची मिसळ. हॅलो एव्हरीवन. सो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे बरे आहात. आणि आज आहे संडे, उद्या आहे 26 जानेवारी आणि छोटासा एक लॉंग विकेंड आम्हाला सापडलेला आहे. सो आम्ही एक ट्रिप करत आहोत फॅमिली, म्हणजे मी, रेखा आणि विवान. सो आणि आमच्याबरोबर अजून एक फॅमिली आहे. ती फॅमिली कोण असेल ती ओळखा बरं तुम्ही. 1 2 3 नाही ओळखलं. सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, कारण इथून आम्ही पुण्यावरून जाणार आहोत आणि ती फॅमिली मुंबईवरून येणार आहे. सो तुम्हाला समजेलच थोड्या वेळात. आणि आम्ही जाणार आहोत मेन म्हणजे नाशिकला, कारण नाशिक आम्ही कधीच आत्तापर्यंत गेलो नाही आहे. मी तर गेलो नाही आहे, रेखा पण नाही गेली. सो आमच्यासाठी न्यू एक्सपिरियन्स आहे. सो तिथे नवीन कोणते स्पॉट्स आहेत आणि नवीन फिरण्यासारखे स्पॉट्स आम्ही 2-3 बघितलेले आहेत. मोस्टली तेच ट्राय करू आम्ही कवर करायला, कारण जास्त धावपळ करणार नाही आहे आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी चाललो आहोत. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, कारण आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि इथून पुढे आपल्याला खूप ग्रो करायचं आहे. आणि या व्हिडिओला नक्की इथे खाली लाईक बटन असेल बघा, ज्या व्हिडिओच्या खाली, ते बटन नक्की प्रेस करा, सो दॅट आपला व्हिडिओ अजून पुढे जाईल. कारण आपल्या व्हिडिओजना व्ह्यूज एकदम मस्त येतातच, पण थोडेसे लाईक्स कमी पडतात. त्याचं थोडासा सपोर्ट तुमच्याकडून पाहिजे आणि तुम्ही नक्कीच कराल, हे मला 100% माहिती. सो चला जास्त वेळ नाही घालवत, कारण वाजलेले आहेत 7:30. तर ऑलमोस्ट इथून 5 तासची जर्नी आहे. 5 hours लागतात पुण्यावरून. आणि जी फॅमिली येणार आहे त्यांना 3च तास लागतील, कारण मुंबईवरून जवळ आहे नाशिक, तुम्हाला माहीतच असेल. सो आता आम्ही निघतो आणि तुम्हाला जर्नी पण दाखवतो आणि कोण फॅमिली आहे हे एक बघाच तुम्ही आता. आणि ते विमान रेडी आहे आमचा. अर्ली मॉर्निंग झालेली आहे त्याची, सकाळी सकाळी उठून. आणि हे आमचे बॅग्स आहेत. इथे एकच बॅग आहे, कारण एकच दिवसासाठी चाललो आहोत आम्ही, 1 night किंवा साठी. विमान से हाय, हॅलो हाय करतो तो, पण आता कॅमेरा फ्रेंडली झालाय माझ्यासारखा. वा, लगेच स्वतःला क्रेडिट घ्यायचं बस. को. आणि मम्माने पण नवीन टॉप, न्यू शॉपिंग टॉप घातलेला आहे. नवीन शॉपिंग केलेली आहे मम्माने. मम्माची शॉपिंग फुल चालू असते जेव्हा कुठे ट्रिप असते तेव्हा. असलीच पाहिजे ना शॉपिंग, हो ना विवान? हो बोलतो विवान, पण हो बोलतो. त्याची झोप झालेली नाही. झोपणार ना गाडीत आता? तू झोपणार गाडीमध्ये? झोपणार तू? हा. बाय बाय, से बाय बाय. सी यू इन कार. सी यू इन कार. यस, सी यू. शकले चॉकलेट खाणार आहे? हा नाही, नो बोल. नाही नाही. हा, नो नो बोल. नो नो बोल. विवानची लाईट शूज मस्त चमकतात. बाप्पा मोरया.
लेट्स गो. ये विवान बसायचं नाहीये. बस मग खाली. नाही उभं राहायचंय. ठीक आहे ना उभा. हो, आता आपण पोहोचलेलो आहोत चाकण गावामध्ये. चाकण गावाचा मेन हा चौक आहे आणि इकडे खूप गर्दी असते. आज संडे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये. हो, आता इथून आपण जाणार रांजणगाव, सॉरी राजगुरुनगर आणि तिथून मंचर आणि मग नाशिक. असा आपला रूट आहे आजचा. किती इझिली झालं. राजगुरुनगर, मंचर, मग नाशिक. इथून आहे 187 किलोमीटर, ऑलमोस्ट 3 hours 52 minutes. आता थोडंसं ट्रॅफिक लागू शकते इथे थोडंसं ट्रॅफिक लागेल कारण हा सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे. हो. त्याच्यामुळे थोडे असे आतापर्यंत तर नाही लागलं. माझ्या पुढे जो ट्रक दिसतोय असे ट्रक्स असतात तिथे भरपूर, बसेस वगैरे. आणि हे बघा ह्याचं काय चाललंय. ड्रायव्हिंग शिकतो डॅडा सोबत. विवान मम्मा काय बोलते? चेक. तू ड्रायव्हिंग करणार आहे. सो आता आम्ही थांबलेलो आहोत गुड लक लंच होमला, जे आहे मोशीच्या रोडवर, इकडे नाशिक हायवेला लेफ्ट साईडलाच आहे. विमान इथे उतरतो आता. विमान नाश्ता कर ना तू. चलो तर बघूया आता आज ब्रेकफास्टसाठी काय स्पेशल आहे. इथे बऱ्याच गाड्या तशा उभ्या आहेत इथे. लेट्स सी काय आहे चांगलं. नाश्ता कर मला ऐक. तर विमान डिसाईड करतोय की तो ब्रेकफास्टमध्ये काय खाणार आहे. विमान काय खाणार? विमान काय खाणार? विमान बघतो आता सगळं. त्याने आता ब्रेकफास्टचा मेन्यू ओपन केला आणि आता बंद केला. बस मला काय नको आहे ना, काय नको. परत ओपन केलंय. परत ओपन केलं. आता तो मसाला डोसा आलेला आहे आता. मस्त मला वाटतं. तर एका मसाला डोसा खाणार. वा वा, व्हेरी गुड. विमान पण खाणार मसाला डोसा आहे ना. कशी आहे विमान? विमानला आवडला डोसा. नाही आवडला वाटतं. उत्तप्पा पण आला इथे. पण एवढं स्ट्रॅटर्जी सांगतात म्हणजे मोठी गोष्ट. पण एवढी स्ट्रॅटर्जी सांगतच जातात. कॉमेडी वाटते. कॉमेडी वाटते आजकाल. काहीतरी बोलत बघतो. नाशिक सिटीमध्ये पोचलेलो आहे. अजून आम्हाला किती 40 minutes दाखवत आहेत त्या लोकेशनला पोचायला जिथे आम्ही पहिला जाणार आहोत. स्टे ट्यून. नाशिक सिटीमध्ये असं वाटतं पुणे सिटीमध्ये झालं कारण चांगले प्रॉपर सिग्नल्स वगैरे सगळं नीट आहे. नाशिक सिटी चांगली आहे. नाशिक. आणि विवानची पण मस्त एक झोप झालेली आहे. विवानचं काय पॉपकॉर्न खायचं संपतच नाहीये. उतरायचं आहे आता. काय उतरायचं नाहीये तुला? इथे पॉपकॉर्न खात बसायचंय. पिक्चरला आलाय, मूवीला आलाय. मूवीला आलायस. कसं खातो पॉपकॉर्न? दाखव खाऊन. नम 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 नम. सो आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलो आहे, ग्रेप एम्बेसी. तर इथून एंट्रन्स आहे त्याच्या. तर बघू गाडी पार्किंग कुठे करायची आहे. बहुतेक आताच आहे पार्किंग. इकडनं पार्किंग करायचं. मग ऑलरेडी आम्ही ज्यांच्यासोबत इथे आलो आहे ते ऑलरेडी येऊन इथे पोचलेत. मग आता आम्ही त्यांना भेटू. आमच्या बरोबर आहे इशू दादा आणि सुशांत आणि स्वाती. स्वाती कुठे गेली? नंबरला. आणि इथे गुलक कार्ड राईड पण आहे.
चल चला इशू दादा लाजतो का? इशूचा शूज मस्त आहे बघा, न्यू शूज घेतला इशूने. आणि अजून एक मेंबर ऍड झाला इकडे. तिकीट साठी लाईन लावून बसलेला, पण अजून नंबर आला की नाहीये. आपला आता नंबर आहे C88 C88. 45 चालू आहे काहीतरी. आज पूर्ण नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूचे सगळेच आलेत वाटतं. हे बघा गर्दी, तुला असं वाटतं की जत्रा चालू आहे पूर्ण. आणि इथे नंबर कॉलिंग करतात बघा, ते नंबर कॉलिंग करतात. घेतो परत B. सो आता आमचा नंबर आहे C58 ना तुषार? C58 आणि आता C44 चालू आहे. आणि इथे 2 सिटिंग सेक्शन आहे. एक म्हणजे तुम्हाला ते ग्रेप्सच्या खाली बसता येतात, ग्रेप्सचे जे घड आहेत असे म्हणजे द्राक्षांचे घड लावलेले आहेत त्याच्या खाली बसता येतात. आणि एक आहे ते असं ओपन सिटिंग एरिया. तर मग आम्ही ग्रेप्सच्या अंडर म्हणजे एकदम घडाच्या खाली बसायचं आम्हाला, आणि मिसळ वगैरे काय जे असेल ते खायचं. आता बघूया, नंबर यायला अजून अर्धा पाऊण तास लागेल. पूर्ण अर्धा पाऊण तासानंतर थोडंसं वेट करावं. ही विवानची गाडी बघा, विवानला गाडी दिली यशूदादाने. यशूदादा, ही गाडी कोणी घेतली, दादाने की मम्माने? तू स्वतःने? अरे बापरे, गिफ्ट कोणी दिली? हा, आईने दिली. आणि हा इथे एंट्रन्स आहे. त्याने बाहेर सगळे असे शॉप्स आहेत, छोटे छोटे काउंटर्स आहेत. डोळ्याकडे बघ, डोळ्यामध्ये बोलायचं माझ्याकडे बघा, मी नंबर सांगणार आहे. आता बंद कर डब्बीला, पूर्ण बंद कर. आता याला काय करायचं, 7 मायनस याचा तुझ्या माइंडमध्ये डब्बी. आता यांचा माणूस घेतला होता आणि तू ॲन्सर सांग एकदम बरोबर आहे. इथे नर्सरी पण आहे छोटी. वेगवेगळे फुलं, खूप सारे फुलं. 50 रुपीज देतात. सो फायनली आमचा नंबर आलेला आहे आता. वेलकम टू इंडिया. अरे दादाला का मारतो तू? विवानला आता दादा भेटला मारामारी करायला. मस्त आयडिया ह्याच्या मागे. इकडेच येईल तो ऑर्डर घेऊन. टेबलवरती ते ऑर्डर घ्यायला येतात आणि इकडे त्यांचं बिलिंग सेक्शन आहे पुढे. टेबलवरती ऑर्डर घेऊन तिथे किचन आहे समोर. आता टेस्ट काय ते आल्यावरतीच बघूया, कारण फर्स्ट टाइम आम्ही नाशिकमध्ये येऊन नाशिकची मिसळ खातोय. आणि ही वन ऑफ दी बेस्ट मिसळ बोललेत असं आम्ही यूट्यूबच्या व्लॉगमध्ये आणि यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये वगैरे बघितलं. सो आम्हाला पण एक्झॅक्टली माहीत नाही, पण आता आम्ही स्वतः टेस्ट करून मग तुम्हाला सांगणार की एक्झॅक्टली कशी आहे. आमचे रिव्ह्यू देणार. मग आमच्या रिव्ह्यूसाठी पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत, असं मध्ये स्किप करू नका थोडा थोडा. आणि लाईक करा, तिथे खाली बटन असेल ते लाईक वरती करून घ्या. आता रेखाने सुशांत काढतोय भाऊ. आता सुशांत काढतो इकडे. सुशांतने तुम्ही इथे काढून ग्रेप घेऊ शकता आणि खायला तुम्हाला एखाद दुसरा. सो इथे त्यांचा मेनू कार्ड आहे. मिसळ 120 रुपीज आहे. हे रेट्स आहे. कांदा साईड नाही. इव्हन आणि इशूला आम्ही फ्रेंच फ्राईज घेतले आहेत.
आणि थोडंसं मिसळ पण खाणार. आणि इशू इशू खाणार मिसळ थोडी. हा इशू मिसळ खाणार थोडी. आणि याला घेतलं पुण्याने चालू झालं याचे शॉर्ट्स बघायचे. आणि आता इथे फ्रेंच फ्राईज आलेले आहेत. फ्रेंच फ्राईज आले आहेत विवानसाठी. आणि फ्रेंच फ्राईज जसे आले तसे विवानचे डोळे चमकले. विवानने फोन ठेवून दिला आणि डायरेक्ट फ्रेंच फ्राईजवर हल्ला. भूक लागली विवू. विवू फुल चटपटीत एप्रिलमध्ये ना नर्सरी घेऊ शकतात. फ्रेंच फ्राईज खातोय बघा. नोव्हेंबरपर्यंत 3 वर्ष होतात ना, ते लोकं nursery स्वतःहून एक 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 काढून पण मी म्हटलं, थोडेसे सॉसमध्ये डीप करून. तर playgroupच ठीक आहे म्हटलं, एवढं पण नको पुढे पुढे. आणि पापडची साईज बघा. आता पापड आलेत 4 जे मिसळमध्ये इन्क्लुडेड आहेत. खिचा पापड आमच्या रिक्वायरमेंटनुसार कांदा आलेला आहे वेगळा. असे सेटमध्ये दिलेला आहे कांदा आणि लिंबू. आणि आता मिसळ पण आली इथे फुल मोठं ताट. सो ही आहे तर्री. जर तुम्हाला मिसळ तिखट करायची असेल तर हा रस्सा घेऊन असा रस्सा घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडीशी तर्री टाकायची. म्हणजे एकदम रेखाची मिसळ जशी लागते, रेखाला हवी असते तशी भेटणार आहे ना. झटका मिसळ. झटका मिसळ. या मिसळचं नाव झटका. झटका मिसळ. मला कधी अशी लागते काही पण उगाच. नेवाळे मिसळ. पुण्यामध्ये एक मिसळ आहे नेवाळे मिसळ. त्याची तर्री आणि एकदम तिखट, एवढी तिखट असते की खाल्ले की संध्याकाळी पोट जॅम आणि दुसऱ्या दिवशी तर टेन्शनच नाही मग सकाळी सकाळी. या मिसळमध्ये पाव आहेत, मटकी आहे, शेव आहे आणि हा रस्सा असा टाकायचा थोडासा. आणि दही दिले त्यांनी त्याच्यामध्ये आणि 2 पाव देतात त्याच्यावर. इकडे रेखा बनवते मिसळ. या मिसळ खायला. या मिसळ खाते. चला आता ताव मारूया आपण मिसळवरती. आता रेखा बघून सांगते कशी आहे. स्वाती कशी आहे? सुशांत मस्त मस्त. सुशांत कांदा घेत ना. सुशांतचा कांदा मी घेणार आहे. इशूचा पण कांदा मीच घेणार आहे. ईश्वन सुशांत नाही कांदा खात. आणि स्वातीने डबल इकडे दोघांजवळ. इकडे छास पण आल्या आता. ताक आलेले आहेत 5. त्यांना पण आपण रिव्ह्यू घेऊया. आणि ती कशी वाटली? मी आता पहिला पापड खाल्ला. पापड तर छान आहे. मिसळ पण छान आहे. तिखट नाही आहे जास्त, त्यामुळे जे नॉर्मल खातात त्यांना बेस्ट. आणि तिखट जर पाहिजे असेल तर हे टाका जर. आणि दही थोडंसं चवीनुसार, म्हणजे जास्त तिखट लागत असेल तर दही टाकून खा. पाव पण साईज मोठी आहे त्यामुळे 4 पावमध्ये इनफ राहतात. थम्सअप. आणि इथे लहान मुलांना पण पाळणे आहेत खेळण्यासाठी वगैरे असे. आणि ह्या टाईपचे पण सिटिंग एरिया आहे झोपाळ्यावरती असे. इकडे बेसिन्स आहे हात धुवायला. आणि हे मोठे ग्रेप्स आर्टिफिशियल. इकडे पण सिटिंग एरिया असा. हा एरिया आहे तिथे ओपन एरिया आहे. म्हणजे असा तिथे असे द्राक्षाचे घड नाही आहेत. आणि इकडे असा बुफे लावलेला आहे पूर्ण. बुफेमधून तुम्ही घेऊ शकता मिसळ जशी लागेल तशी. आणि त्याचे कुपन्स इथे भेटतात. आणि या साईडला त्याच्या राईट हँड साईडला ग्रेप्सच्या अंडर बसायला. सो आता आमची पेटपूजा झालेली आहे मिसळ खाऊन वगैरे. आता आम्ही बाहेर जरा एक्सप्लोर करतो. बाहेर आता विवानला आणि इशूला हे असे ट्रेन्स वगैरे गेम्स आहेत खूप सारे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी. सो तिथे आता आम्ही थोडंसं मजा करतो. विवान इथे ट्रेनमध्ये बसतं.
साठ. विमानची ट्रेन चालू झाली आता. विमान बसलाय का त्याच्यामध्ये? हा फिरा. हाय कर. हॅलो. हाय. सो इथे पण गेम्स आहेत बघा, तो लहान मुलांचे. आणि इथे समोर कॅमल राईड आहे, बुलेट कार्ट राईड आहे, बुलेट कार्ट राईड पण आहे. लहान मुलांना ॲक्च्युली खूप आहे खेळण्यासाठी, म्हणजे त्यांचा टाइमपास व्हायला आणि आपले पैसे जायला. तर आता आम्ही बैलगाडीवरती बसतोय सगळेच जण. चला एक एक जण चढा. इथे ॲक्च्युली बरेच ऑप्शन्स आहेत. उंटावर बसू शकतो, घोड्यावर बसू शकतो, पण आम्ही म्हटलं की चला बैलगाडीवरती बसूया. उंट आणि घोड्यावरती बसलोय बऱ्याचदा सगळेजण. आणि विमान फर्स्ट टाइम बसणार बैलगाडीवर. ये मस्त बैलगाडीची सवारी चालली आहे. येस, विमान फर्स्ट टाइम बसलं असा. विमान काहीतरी वेगळंच वाटतं. विमान खालीच बसतो आणि डायरेक्ट आवडतो तो. आरामात. आमची बैलगाडी टर्न मारते. चालवणाऱ्याला काय बोलतात? बैलगाडी. बैलगाडी चालवणार काय तो कशात बसले त्या जागेवरती. मजा येते. एन्जॉय. हो ना विमान. चलो. What's next? विमानला आता झोप आली आहे. विमानने मिसळ खाल्ली, पापड खाल्ला. नाही, तो आता मिसळ कुठे खाल्ली त्याने? थोडीशी खाल्ली ना मिसळ, थोडी एकदम शेव थोडी खाल्ली. शेव खाल्ली. आणि आता विमानला झोप आली आहे ना विवो. यू फील स्लीपी. आणि आता आम्ही इशू आता गेम खेळतो आर्चरीचा. तिथे चाललोय आता आम्ही आर्चरी. इथे बरेच ऍक्टिव्हिटीज आहेत बाहेर खेळायला, म्हणजे माणूस बोर नाही होऊ शकत इकडे आल्यानंतर. बरंच काही काय शूटिंग ऐकायला. करणार आहे आता इशू. तेव्हा तिकडे चालू शूटर आले आहे. इशू द इशू द शूटर. जोरात जोरात मारायचं. वा, थोडासा इशू द समोर समोर शूटर. एकदम स्लो. जोरात मार, जोरात जोरात ओढ. आता इशू इथे झिपलाईन करणार आहे. इथे दोन ऑप्शन्स आहेत, झिपलाईन अँड झिप सायकल. तर इशूने झिपलाईन चूज केलंय. चला आता बघूया. तो इशू रेडी होतो आता इथे झिपलाईन साठी. पुढे बघ, पाठी बघ. पुढे बघू की पाठी बघू? पुढे बघ आणि पाठी बघ. हा, मग उडवलं असतं ना, मग तुला बघायला लागलं असतं. मग तुला बघायला लागलं असतं, मला नाही. चला, ऑल द बेस्ट इशू. इशू इज गेटिंग रेडी. व्हेरी गुड. फर्स्ट टाइम करतोय. हा, फर्स्ट टाइम करतोय. ते लावून जा. एक्साइटमेंट. स्लो जायचं. आणि ते नीट बांध होय बाबा. रेडी. Thank you and visit again. Okay, we will visit again. मग आता आम्ही झालंय आमचं इथे फिरून. मस्त पोटभर जेवलोय, त्याच्यानंतर मस्त थोडं ॲक्टिव्हिटीज केले आहेत आणि आता आम्ही निघालोय. आता आपण नेक्स्ट स्पॉटला चाललो आहे. तुम्हाला आता लवकरच कळेल कुठल्या स्पॉटला चाललो आहे. इकडनं 28 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती आहे. तर पुन्हा एकदा भेटूया थोड्याच वेळात. तो आता आम्ही पोहोचलेलो आहे MTDC बोट क्लबच्या इथे. आणि इथे बघू शकता नेक्स्ट गेम लंगडी. निखिल लंगडी खेळतोय. सो आता आम्ही एंटर केलेलं आहे गेटमधून.
इकडे त्यांची